वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH. गेल्या 2 दिवसांपासून पुणे शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे मुठा नदी पात्रातली जी काही पाण्याची पातळी आहे ती वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. दुसरीकडे खडकवासला धरण क्षेत्रामध्ये देखील जोरदार असा पाऊस होत आहे आणि त्यामुळे खडकवासला धरणातून काल देखील पाण्याचा विसर्ग हा सुरू करण्यात आलेला आहे. काल दुपारी 1 वाजताच्या सुमारास 2000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे. तर त्यानंतर रात्री 11 वाजता 15000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आपण पाहू शकतो पुण्यातला हा भिडे पूल, या भिडे पुलाला लागून पाणी सध्या जाताना आपल्याला पाहायला मिळते. या भिडे पुलाच्या कठड्याला सध्या पाणी लागताना आपल्याला पाहायला मिळते आणि या नदी पात्रातली पाण्याची पातळी देखील वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. एकूणच या भिडे पुलावरील वाहतूक या आधीच बंद करण्यात आली होती, कारण या परिसरामध्ये पुणे मेट्रोचं काम सुरू आहे आणि मेट्रोच्या कामामुळे या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा या परिसरामध्ये महापालिकेचे स्वयंसेवक त्यासोबतच पुणे पोलिसांचे कर्मचारी देखील तैनात करण्यात आलेले आहेत. त्यासोबतच नदीपात्रालगत असणाऱ्या गावांना, घरांना आणि नागरिकांना देखील प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे, कारण पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण धरण क्षेत्रात पाऊस मुसळधार होत आहे, त्यामुळे पाण्याचा विसर्ग कदाचित आणखीन वाढवण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपण पाहू शकतो ज्यावेळी साधारणतः खडकवासला धरणातून 17 ते 18000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग केल्यानंतर हा भिडे पूल पाण्याखाली जात असतो. मात्र आपण पाहू शकतो या नदी पात्रालगत असणारे जे काही पार्किंग केलेल्या गाड्या आहेत त्या देखील पाण्यात गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. नदी पात्राची पाणी पातळी आपण पाहू शकतो या रस्त्यावरती देखील पाणी आलेला आहे, जो रस्ता इतर वेळी वाहतुकीसाठी खुला असतो. मात्र आता आपण पाहू शकतो हा रस्ता देखील आता बंद करण्यात आलेला आहे आणि दुसरीकडे भिडे पूल तर याआधीच बंद होता, त्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. आपण पाहू शकतो या भागात नागरिकांना येण्यास देखील मज्जाव करण्यात आलेला आहे, त्यामुळे स्वयंसेवक तैनात करण्यात आलेला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या पार्श्वभूमीवरती प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. MDH चणा मसाला. आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने. MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.